आपण लोडिंग स्टिच दाखवणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही अशी जी आपण ब्लाऊजसाठी नॉट वापरत आहोत ती घेतली तरी चालेल, किंवा जी पायपिंगची नॉट मिळते ती घेतली तरी पण चालेल. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पातळ नॉट आहे, एकदम गम लावून चिपकून घेऊ. एकाच साईडला असा लावून घ्यायचा आणि मग असं चिपकून घ्यायची आणि पूर्ण सुकल्याशिवाय वर्क करायचं नाही. याच्या पण लोडिंग स्टिच करणार आहोत. प्रॉपर सुकली का मगच त्याला पण वर्क करायला येणार आहोत. आज आपण लोडिंग बीट्सचं वर्क बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पायपिंग नॉट घेतलेली आहे आणि ती चिपकून घेतलेली आहे. त्याच्या बाजूनीच अशी लाईन ड्रॉ करून घेते एकदम जवळ. मग त्याचा तुम्हाला अंदाज मिळेल. आता आपण वर्क करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा जिथून आपण लाईन मारली तिथून आपण धागा वर काढणार. वर काढल्यानंतर 3 मणी घेतल्यात. आधी पहिल्यांदा बघायचं किती मणी बसतात, तर 3 नाही 4 बसतील. पायपिंगची नॉट तुमची छोटी असेल तर 3 बसतील. हे बघा असं क्रॉसमध्ये टाकायचा. क्रॉसमध्ये टाकल्यानंतर एकदा स्टिच काढली, रिटर्न खाली सुई टाकली, परत एकदा स्टिच काढली. स्टिच काढल्यानंतर हा धागा नुसता रिकामा धागा आपला असा मणी न भरता वर न्यायचा. वर नेल्यानंतर 1 2 एक स्टिच पहिल्यांदा मी आतमध्येतून घेतले आणि एक छोटीशी स्टिच आहे ती जी लाईन ड्रॉ केलेली आहे तिच्यावरून घेतली. आता मणी भरायचं आणि जेव्हा आपण पहिल्यांदा मणी जेवढं भरू तेवढंच मणी प्रत्येक वेळी भरायचं. बघा असं एक स्टिच आतमध्ये, दुसरी स्टिच थोडी पुढं. आता परत हा धागा रिटर्न मणी न भरता मागं न्यायचा. 1 2 वेळेला एकदा मोठी स्टिच निघाल, एकदा छोटी निघाल. परत 4 मणी भरला. मणी प्रत्येक वेळी 4च भरतो. तुम्ही जर पहिल्यांदा 3 भरलं तर मग प्रत्येक वेळी आपलं मणी 3च भरायचा. परत स्टिच तशी सेम वर न्यायची. 1 2 4. तुम्हाला ब्लाऊजवरती करायचे असेल तेव्हा पण पूर्ण ब्लाऊजच्या मागच्या बॅकच्या गळ्याला आधी पायपिंगची नॉट आहे ती लावून घ्यायची पिवकेकने आणि मग वर्क करायला घ्यायचं सुकल्यानंतर. 1 2 4 मणी भरून रिटर्न खाली. त्यात तुम्ही कट पाईप असतात त्याच्याने करू शकता किंवा शुगर बीट्सनी. मी आता हेच कलरचं शुगर बीट्स घेतलेत. तुम्ही गोल्डन घेतलं तर जसे तुमच्या साडीच्या ह्याच्यात कलर असतील त्या कलरची स्टिच घेऊन तुम्ही केलं तरी चालेल. मण्यांचा कलर आपल्या साडीवर मॅचिंगच्या ह्याच्यातनी करायचा. प्रत्येक वेळी मणी 4 घ्यायचं. याच्याने काय होतं, आपण जेव्हा पायपिंगची नॉट टाकतो तेव्हा हा जे आपण वर्क करतो ते असं उबट दिसतंय.
जर ते नाही टाकलं तर आपलं ते खाली बसलेलं दिसतील. फक्त प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढायला नाही विसरायचा. जर स्टिच 2 वेळा नाही काढली तर तुम्हाला एक वेळ दाखवतो मी तसं, पण 2 वेळा स्टिच नाही काढली तर कसं होतं ते. हे बघा, आता हे मी मणी टाकलं. मणी टाकल्यानंतर मी एकच वेळा स्टिच काढले. स्टिच काढल्यानंतर मी डायरेक्ट असं घ्यायला गेलो तर हे मणी रिटर्न जातात. तेच जर मी अजून एक स्टिच काढली तर ते रिटर्न नाही जाणार. म्हणून त्यासाठी प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढायची दोन्ही बाजूने. 1 2 रिटर्न मागं न्यायचा. 1 2 4 मणी मारायचे. एकही मणी कमी जास्त नका करू. एकही मणी कमी जास्त केला तरी तुमची शेप पण बदलेल आणि डिझाईनचा आकार पण तुमचा परफेक्ट नाही दिसणार. जे नवीन असतील ते आपण क्लास पहिल्यापासून जे शिकवतो बेसिक ॲडव्हान्समध्ये ते टाकलेले आहे. तुम्ही जरा चेक करा, मग तुम्हाला चेन स्टिच पण समजेल कशी करतात ते. आणि बेसिक ते ॲडव्हान्स क्लास या, आणि माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. तुम्ही मेसेज करून इन्क्वायरी करू शकता क्लासेससाठी. प्रत्येक वेळी बघा मी 4च मणी येते. आणि आपण प्रत्येक वर्ससाठी आपण 23 नंबरची सुई वापरलेली आहे. आणि एकदम सरळ नाही घ्यायचा, थोडा क्रॉस घ्यायचा. आता तुम्ही माझं बघता ना, मी एकदम असं सरळ नाही घेता, थोडंसं क्रॉस घेतले. असं सरळ नाही घ्यायचं. आपण जी स्टिच टाकतो रिटर्न जाण्यासाठी बघा, 1 2 जी स्टिच टाकतो रिटर्न जाण्यासाठी, आपण जेव्हा मणी भरू इकडनं, आता आपण इकडनं मणी भरणार. मणी प्रत्येक वेळी एकच बाजून आपल्याला भरायचे आहेत. इकडशी भरून तिकडं नाही जायचा. जिकडनं आपण पहिल्यांदा स्टार्ट केले तिकडनंच मणी भरून आपल्याला इकडे यायचे. आता जेव्हा आपण हे करतो तेव्हा बघा, आणि मी धागा जरीचा घेतलेला आहे 423 नंबरचा. त्या स्टिचवरून जी आपण टाकलेली आहे तिच्यावरूनच घेतलेले आहे, कारण आपली मग दिसत नाही ती. 1 2 थोडा किंचित क्रॉस घ्यायचा. यात पण आपण 2 प्रकार शिकवणार आहोत, कट पाईपचं आणि शुगर बीट्समध्ये. एक 2 आणि एकदम हळूपणे करा, कारण आपली फिनिशिंगच महत्त्वाची आहे. तुम्हाला जर काय वाटत असेल तर मला मेसेज करू शकता. आता तुम्ही एक वेळ ग्रीन शुगर बीट्स
आणि एक वेळ तुम्ही दुसऱ्या कलरचं शुगर बीट्स म्हणजे 2 कलरमध्ये पण करू शकता. आपण ते पण दाखवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येकाने 2 स्टिच केल्यात. दोन्ही बाजून 2-2 स्टिच काढत जायचा. मग प्रॉपर फिनिशिंग पण येत आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे. आणि आता गाठ मारायची. आपण ही गाठ मारायची कशी ती पण व्हिडिओ टाकलेली आहे. असं वर्क होईल तुमचं. तुम्ही याच्यात गोल्डनचं शुगर बीट्स पण घेऊ शकता किंवा कलरचं. एक जेव्हा तुम्ही इकडनं मणी भरता आणि इकडे टाकता तेव्हा एक कलरचं मणी टाकता, तेव्हा दुसऱ्या वेळेला तुम्ही दुसरा कलर घेऊ शकता. आपण तसं पण उद्याच्या व्हिडिओत दाखवणार आहोत.